सेवेत असलेल्या परंतु टी पास नसलेल्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। टी नोव्हेंबर 2025 विषयी महत्त्वपूर्ण अपडेट। येत्या 23 नोव्हेंबरला टी परीक्षा। सेवा सातत्य पदोन्नतीसाठी आवश्यक। सेवेत असून टी पास नसलेल्या शिक्षकांसाठी उत्तम संधी चालून आलेली आहे। बघूया आजची पुढारी वृत्तपत्रातील ही बातमी सविस्तररित्या। बघा मित्रांनो, राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे। नोव्हेंबर महिन्यात 23 तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषद अधिकाऱ्यांनी दिली आहे। राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे। टी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो, परंतु संबंधित अर्ज भरत असताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे सर्व अर्ज बिनचूक असावा यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे। येत्या काही दिवसांमध्ये टी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंत संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे। परीक्षा घेण्यासाठी किमान 2 महिने आधीपासून सर्व तयारी करावी लागते। परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, अर्ज मागविणे, अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे, सर्व प्रक्रियेसाठी कालावधी देण्यात येत असतो। त्यामुळे सप्टेंबर महिन्यात वेळापत्रक जाहीर केले तरच नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेणे शक्य होणार आहे। नोव्हेंबर महिन्यात 16 आणि 23 अशा 2 तारखा परीक्षा परिषदेने काढल्या आहेत। MPSC, UPSC यासह अन्य परीक्षांच्या तारखांची पडताळणी करून शक्यतो 23 नोव्हेंबरलाच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषद अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। बघा, अनुत्तीर्ण उमेदवारांना संधी। सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच शिक्षकी सेवेत असल्या परंतु टी अनुत्तीर्ण असलेल्या टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच टी उत्तीर्ण न झाल्यास त्यांना स्वेच्छानिवृत्ती व त्यांच्या जागेवर टी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यासंदर्भात सूतोवाच केला आहे। या संदर्भात पुनर्याचिका दाखल करण्यात सुद्धा आलेले आहे। परंतु शिक्षकी पेशातील संबंधित उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यात होणारी टी परीक्षा उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी निर्माण झालेली आहे। बघा, या ठिकाणी नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद काय म्हणतात। राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात टी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आहे। त्या संदर्भात पूर्वतयारी सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसार राज्यात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे। तर मित्रांनो, जे आपले मित्र सेवेत आहेत त्यांना टीसाठी उत्तम संधी चालून आलेली आहे। तरी लवकरात लवकर जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरा ही विनंती। धन्यवाद मित्रांनो।